तो सुस्वागतम, स्वागत आहे सगळ्याचं. तर मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत की मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे ना मित्रांनो, गणित. तर या गणितमध्ये ना मित्रांनो, माणसाला जर तरबेज व्हायचं तर माणसाला छोट्या छोट्या गोष्टी माहिती पाहिजे मित्रांनो. कारण की आता मॅथमॅटिक्स हे का नाही तुम्हाला सगळ्याच ठिकाणी पाहायला भेटते. मॅथमॅटिक्स सगळ्यात पहिले स्कूल कॉलेजेसमध्ये तर आहेतच भाऊ. स्कूल कॉलेजेस बरेच काही म्हणजे अभ्यास पाठ्यक्रम आहे मित्रांनो स्कूल कॉलेजेसमध्ये. नंतर एक्झाम्स, गव्हर्मेंटच्या एक्झाम्स राहतात मित्रांनो, किंवा बँकच्या एक्झाम राहतात मित्रांनो. बँक त्याचे एक्झाम्स ज्या राहतात मित्रांनो, यामध्ये मॅथमॅटिक्सचं फार जास्त काम पडतं आपल्याला. नंतर मॅथमॅटिक्स आपल्या लाईफमध्ये पण फार जास्त काम येते मित्रांनो. नंतर मॅथमॅटिक्स मित्रांनो, इंजिनिअरिंग जे पोरं समजा स्कूल कॉलेजेसच्या नंतर इंजिनिअरिंगसाठी जातील मित्रांनो, इंजिनिअरिंग, तर त्यांच्यासाठी हा विषय फार जास्त महत्त्वाचा आहे मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स या विषयामध्ये मित्रांनो ते झाल्यानंतर यामध्ये JEE ही एक परीक्षा राहते मित्रांनो इंजिनिअरिंग कॉलेज मिळण्यासाठी. तर मॅथमॅटिक्स मित्रांनो फार जास्त महत्त्वाचा विषय, फार जास्त महत्त्वाचा. कारण की स्कूल कॉलेजेसमध्ये तर सगळे तर शिकतातच मित्रांनो, पण एक्झाम्सचे जे देतात मित्रांनो त्यांना माहीत आहे किती महत्त्वाचं आहे. बँकिंगच्या एक्झाममध्ये महत्त्वाचं आहे. लाईफमध्ये पण आपल्याला कॅल्क्युलेशन हे करावंच लागते मित्रांनो. हिशोब इंजिनिअरिंगच्या पोराले विचारा मित्रांनो, गणित कुठं कुठं कामी पडते ते. तर मॅथमॅटिक्स फार जास्त महत्त्वाचं आहे आपल्याला. पण कसं मित्रांनो माहिती आहे का, हुशार माणूस बनायचं. काय माहिती आहे का, हुशार एकदा जर का माणूस हुशार बनलं का नाही, आणि त्याला सगळ्या जर कन्सेप्ट एकदा का पूर्ण कन्सेप्ट माहीत झाल्या ना मित्रांनो, त्यानंतर फॉर्म्युले माहीत झाले, फॉर्म्युले झाल्यानंतर सोल्युशनच्या प्रोसेस माहीत झाल्या मित्रांनो, प्रोसेस नंतर जे काही बेसिक आहे मित्रांनो, बेसिक ते जर माहीत झालं ना मित्रांनो की पास. एका हुशार माणसाला कोणीच थांबवू शकत नाही. कोणीच थांबवू शकत नाही मित्रांनो गणितमध्ये, स्कूल कॉलेजेसमध्ये पास होण्यासाठी, एक्झाम पास होण्यासाठी आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन होण्यासाठी. आता तुम्हाला मित्रांनो मी सांगतो मला काय येतं मित्रांनो गणिताच्या बाबतीत. तसं तर मला सगळंच येतं मित्रांनो, पण बेसिकमध्ये पाहू आता माझ्या किती ध्यानात आहे मित्रांनो. जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो. चला आता फटाफट पाढे आपण लिहितो मी फटाफट जे ध्यानात येते. 2 4 3 6 2 4 2 5 10 20 12 20 27 28 16 9 18 20 10 20 3 1 3 3 2 6 3 3 9 3 12 3 5 15 3 18 3 7 19 3 3 8 24 3 9 27 3 10 30 4 4 4 2 8 4 12 4 16 4 5 4 7 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40 5 1 5 5 2 10 5 3 15 5 20 5 5 25 5 30 7 35 5 8 40 5 9 45 5 10 50. तर अशा प्रकारे मित्रांनो मला जास्तीत जास्त पाढे माहीतच आहे मित्रांनो. ते झाल्यानंतर 10चा माहिती आहे, 10 20 30 40 50 असे 100. ते झाल्याच्यानंतर मित्रांनो आता थोडे म्हणजे अर्धे पाढे समजा 11 11 11 2 22 11 1 23 11 44 11 माझी 55 11 26 67 11 37 73 अशा प्रकारे. अरे 12 12 24 12 36 36 12 44 12 5 60 12 सकम 72 12 37 84 12 88 96 12 असं कसं मित्रांनो जास्तीत जास्त 15, बस 15पर्यंत जर पाढे आपल्याला पाठ असले मित्रांनो टेबल बस झाला. बस मॅथमॅटिक्स आलं, पूर्ण मॅथमॅटिक्स आलं रे, पूर्ण मॅथमॅटिक्स आलं. कारण की या पाढ्यानंच आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये मल्टिप्लिकेशन करावं लागते, म्हणजे गुणाकार करायचा म्हणल्यावर हे पाढेच आले. भागाकार करायचा तरी हेच पाढे आले, भागाकार. नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 99 100 असं सगळ्यालाच माहिती आहे मित्रांनो उजळणी. नंतर त्यामध्ये
बेरीज आली, वजाबाकी आली. नंतर काही फ्रॅक्शन राहतात मित्रांनो, जसं की 1/2 म्हणजे किती? 1/2 म्हणजे 50%. आता कसं आहे ना मित्रांनो, माहिती आहे का, भागाकार म्हटलं हे जे असं असतं मित्रांनो फ्रॅक्शन, तर खालचं जो डिनॉमिनेटर राहतो मित्रांनो, तर याने वर्षाला भागतात मित्रांनो, असं आहे. तर पर्सेंटेज काढायच्या वेळेस मित्रांनो हे काम येते मित्रांनो. तो पर्सेंटेज हा फार जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्सेंटेजेस आता समजा 1/4 किंवा 100/4 इज इक्वल टू 25. तर याला म्हणतात भागाकार. आणि गुणाकार म्हटल्याच्या नंतर 1000 गुणिले 5 म्हणजेच किती? 5000. 1 2 3 झाले 5000. भागाकार गुणाकार. बेरीज म्हणजे काय आहे? 60 आणि +60 120 ही बेरीज आहे. नंतर वजाबाकी काय आहे? 70 - 30 इज इक्वल टू 40. जास्त काय अवघड नाही मित्रांनो मॅथमॅटिक्स. आता तुम्ही लहान पोरं जर पाहत असाल व्हिडिओ, तर तुमच्यासाठी हे मी बेसिक सांगितलेलं आहे. काय नाही, इथूनच हळूवार सुरुवात होते मित्रांनो माणसाची. नंतर मॅथमॅटिक्समध्ये बरेच काही पार्ट आहेत, तर मी तुम्हाला त्या पार्टचे नाव सांगतो मित्रांनो. गुणाकार भागाकार हे तुम्ही तुम्हाला सांगितलंच मित्रांनो. आता जाणून घ्या यामध्ये ॲडव्हान्समध्ये काय अल्गोरिथम. नंतर प्रोबॅबिलिटी, मेन्सुरेशन. यामध्ये काही मित्रांनो ज्या आकृती राहतात ना मित्रांनो, डायग्राम, तर त्यांच्या बाबतीत डिटेल आहे मित्रांनो, आपण पूर्ण जाणून घेणार आहे मित्रांनो. ते झाल्याच्या नंतर मित्रांनो असे बरेच काही टॉपिक आहेत मित्रांनो. आता मला काही जास्त काही लक्षात नाही मित्रांनो, बराच टाईम झालेला आहे मित्रांनो. नंतर बरंच काही आहे मित्रांनो. कॅल्क्युलेशन म्हटल्यानंतर आपण सगळंच काही करू शकतो, जसं की प्रॉफिट, लॉस, त्याचं पर्सेंटेज, नंतर डिस्काउंट, नंतर ॲव्हरेज, नंतर नंबर म्हणजे अंक म्हटल्याच्यानंतर अंकाचा खेळ. म्हणजे आता इथे हे 4, इथे हे 16, इथे हे 25, तर इथं किती? तर याला म्हणतात मिसिंग नंबर. आता इकडे पहा, आपण करूया कॅल्क्युलेशन. 4 1 4, 4 चूक 16, म्हणजे हा 1 इथं हा त्याचा वर्ग आहे मित्रांनो. तसं 5 1 आपलं 25 1 25. आता मग इथे येणार 25चा वर्ग. घ्या मग 25 गुणिले 25. 5 5 25 5 6 आले 2, 5 2 10 2 12 1 दिला 0, 5 2 10 0 झाला 1 2 4 आणि 5 5 2 6. घ्या 625. अशा प्रकारे मित्रांनो गुणाकार पण केला जातो मित्रांनो, तर तुम्ही ध्यानात ठेवा सगळं काही. तर इथे येणार आहे मग 625. तर याला म्हणतात मिसिंग नंबर. तर हे असे परीक्षेमध्ये येत असतात मित्रांनो प्रश्न. नंतर आपण फार जास्त डिटेलमध्ये जाणार आहे मित्रांनो. नंतर मॅथमॅटिक्समध्ये एका नाही 2 पार्ट पडतात बघ, 2 पार्ट. पहिला पार्ट हे म्हणजे अल्जेब्रा. दुसरा पार्ट हे जॉमेट्री. जॉमेट्रीमध्ये तुम्हाला डायग्राम भेटतात मित्रांनो, डायग्राम.
डायग्राममध्ये उंची, लांबी, गोलाकार भाग, हे ते सगळं काय भागाचं म्हणजे तुम्हाला असं मीटर दिलं जाईल, किलोमीटर जाईल. नंतर त्याचं सगळं काही म्हणजे टोटल करून लगेच त्याचा एरिया काढणं पडेल तुम्हाला, डिस्टन्स करावं लागेल तुम्हाला. नंतर त्याचा वेळ सगळं काही तुम्हाला या जॉमेट्रीमध्ये पाहायला भेटेल. मग यामध्ये काय ते सर्कल, वर्तुळ, नंतर त्यामध्ये काय येणार, चौरस येणार, स्क्वेअर, नंतर आयत येणार आहे मित्रांनो, नंतर त्रिकोण येणार, त्रिकोण, आणि त्यांचे काही फॉर्म्युले राहणार आहे मित्रांनो, जसं की याचा पाया आर स्क्वेअर, एरिया, साईड स्क्वेअर, या आयताचं साईड स्क्वेअर, त्रिकोणाचा हाफ इंटू लेंथ इंटू ब्रेथ. तर असे काही तुम्हाला फॉर्म्युले बी पाहायला भेटेल मित्रांनो. तर आता तुम्ही जिओग्राफी पाहिलं मित्रांनो, पण अल्जेब्राचा पार्ट मग हा आहे मित्रांनो. त्यामध्ये सगळं काही तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल मित्रांनो. गणितं राहणार आहेत मित्रांनो माझे क्वेश्चन. तर अशा प्रकार हा मॅथमॅटिक्सचा भाग आहे मित्रांनो. आणि या मॅथमॅटिक्सचं जर आपण ॲडव्हान्स भाग जर पाहिला मित्रांनो, आपण सरकारी नोकरीसाठी, आता सरकारी नोकरीसाठी महत्त्वाचं बोलत आहे मी. गव्हर्मेंट एक्झाम्स आणि बँकिंगसाठी महत्त्वाचं म्हणजे फक्त दोनच टाईपचे हे आहेत मित्रांनो जे महत्त्वाचे आहेत तुम्हाला. पहिलं म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. हा एक सेक्शन महत्त्वाचा आहे. आणि दुसरा म्हणजे रिझनिंग. फार जास्त महत्त्वाचे घटक आहेत मित्रांनो हे दोन, लक्षात ठेवा, फार जास्त महत्त्वाचे. यामध्ये ॲनॉलॉजी, मिसिंग नंबर, आधी मी दाखवला होता मित्रांनो या ठिकाणी तो मिसिंग नंबर. ते झाल्याच्या नंतर कोडिंग, डिकोडिंग, अशा टाईपचे क्वेश्चन राहतात मित्रांनो. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये पण राहतात मित्रांनो बरंच काही पार्ट. तर जास्तीत जास्त लोकांनी मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनलला. नंतर मित्रांनो रेशिओ अँड प्रॉपोर्शन, नंतर पर्सेंटेजेस, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, नंतर मिक्सचर अँड ॲलिगेशन, नंतर क्लॉक, इकडे क्लॉक, कॅलेंडर, अशा प्रकारचे पार्ट आहेत मित्रांनो. प्रत्येक पेपरमध्ये या दोन सेक्शनचे क्वेश्चन येतातच मित्रांनो. प्रत्येक पेपरमध्ये पाहायला भेटतात. या व्यतिरिक्त आता एक्झामचा आपण जर विचार केलाच ना मित्रांनो एक्झामचा, तर आता हे मॅथमॅटिक्स गव्हर्मेंट एक्झामचा जर आपण विचार केलाच ना मित्रांनो, तर इंग्लिश भाषा पण त्यामध्ये राहते. इंग्लिश भाषेनंतर जनरल अवेअरनेस, एक मिनटं फोन आला कडे मला वाटतं. हां फोन आला. हां हॅलो बोला. हो हो हो. मी जरा कामात होतो, मी करू का नंतर फोन? मग काम झालं की हो ठीक आहे, थोड्याच वेळानं करतो लगे, आता काम होतं झालं.
हां, तर मित्रांनो फोन आला होता मित्रांनो. तर मी काय म्हणतो मित्रांनो, आता पहा तुम्हाला मी आता मराठीत सांगून देतो मित्रांनो सगळं काय आहे. रेशो म्हणजे कसं आहे माहिती आहे का, गुणोत्तर आणि प्रमाण. पर्सेंटेजेस म्हणजे टक्केवारी. नंतर मिक्सचर आणि ॲलिगेशन म्हणजे मिक्सचर असतं दोन क्वांटिटी, आणि नंतर त्यांचं हे काढावं लागतं मित्रांनो आपल्या रेशोमध्ये LCM घेऊन. आणि ॲनॉलॉजी म्हणजे समानता मित्रांनो, समानता. मिसिंग नंबर म्हणजे मिस केलेला नंबर ओळखावं कोणता राहतो. ते डिकोडिंग म्हणजे असं कोडमध्ये एक आपल्याला शब्द सांगला जातो मित्रांनो, आणि त्याच्याच पुढं मग ॲन्सर आपल्याला कोडमध्ये काढावं लागत असते. क्लॉक म्हणजे आपलं घड्याळ राहते मित्रांनो, त्याचे काटे फिरतात मित्रांनो 12 वाजता 6 वाजता. नंतर हे किती अँगल राहतो याचा त्याच्यानुसार, आणि बरंच काही राहते पुढं. कॅलेंडर म्हटल्यानंतर तुम्हाला आता एक तारीख दिल्या जाईल अशी, नंतर त्या दिवशी कोणता वार असेल ते तुम्हाला शोधावं लागत असते मित्रांनो. ते म्हणजे कॅलेंडरचे प्रश्न ते. नंतर इंग्लिशमध्ये सगळं टोटलच विचारतात मित्रांनो. आता इंग्लिशमध्ये आपण एकदा आता तुम्हाला सांगतोच मित्रांनो मी इंग्लिशमध्ये सगळ्यात नंतर अँटोनिम्स, सिनोनिम्स म्हणजे याले म्हणतात मित्रांनो शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द. आपण दोन्ही भाषेमध्ये बोलणार आहे मित्रांनो. तुम्हाला इंग्लिशमध्ये पण मी शिकवणार आहे आणि मराठीमध्ये पण शिकवणार आहे. तर नो प्रॉब्लेम, टेन्शन घ्यायचं नाही. आपण जिंदाबाद आहे मित्रांनो. हे झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला मग एक पॅरेग्राफ दिला जातो. समजा एक असा पॅरेग्राफ दिला जातो, त्याच्यानुसार तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर द्यावं लागत असतात मित्रांनो. पण हे जरा कमी असतात, हे बँकिंगमध्ये येत असतात मित्रांनो. बँकिंगमध्ये अशा टाईप. नंतर तुम्हाला एक हे दिलं जाते मित्रांनो, काय म्हणतात ते, एक स्टेटमेंट दिलं जाते मित्रांनो, म्हणजे एक वाक्य दिले जाते. नंतर त्यातला एरर ओळखावं लागते मित्रांनो आपल्याला, एरर. नंतर डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये करणं. नंतर ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करणं. बस अशाच प्रकारचे नॉर्मलचे प्रश्न राहतात. थोडंसं ग्रामर पण इन्क्लूड राहते मित्रांनो. ग्रामर वाईसच हे सगळं करायला लागत असते मित्रांनो. हां, इंग्लिशचं पण आपण टोटल शिक्षण घेणार आहे मित्रांनो इंग्लिशचं इथे, कारण की इथं असं एक पण विषय सुटणार नाही मित्रांनो. जे महत्त्वपूर्ण आहे तो एक पण विषय सुटणार नाही, या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवावी. नंतर आता आपण जनरल अवेअरनेसच्या बाबतीत बोलणार आहे. जनरल अवेअरनेस म्हणजे याच्यामध्ये काय येणार माहिती आहे का मित्रांनो, करंट अफेअर्स, चालू घडामोडी. नंतर इकॉनॉमी, अर्थशास्त्र, हिस्ट्री, इतिहास, जिओग्राफी, भूगोल. नंतर सायन्स, विज्ञान. नंतर समजा आपलं ॲटमॉस्फिअर जे काय राहते मित्रांनो ते आपलं. तर असे महत्त्वाचे मित्रांनो येथे मंत्रीच्या बाबतीत, मंत्रिमंडळाच्या बाबतीत, संविधानाच्या बाबतीत बरेच काही प्रश्न जनरल अवेअरनेसमध्ये इन्क्लूड राहतात. तर जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. तुम्हाला जर जास्तीत जास्त गव्हर्मेंट एक्झामची तयारी करायची असेल तर तुम्हाला इथे बरेच मोठाले व्हिडिओ पाहायला भेटतील. अर्धा घंटा, एक घंट्याचे व्हिडिओ पाहायला भेटेल. टेन्शन घ्यायचं नाही. ज्याला इंग्लिशमधून बरं वाटत असेल त्यानं इंग्लिशमधून शिकायचं, ज्यानं मराठीतून ज्याला समजत असेल त्यानं मराठीतून शिकायचं. टेन्शन घ्यायचं नाही. ते झाल्याच्या नंतर आपण आता मॅथमॅटिक्सच्या बाबतीत बोलत होतो. तर आता जरा आपण मॅथमॅटिक्समध्ये थोडा पुढचा विचार करू. आता तुम्हाला बेरीज आली, वजाबाकी आली, गुणिला आलं, भागाकार आला. आता ते झाल्याच्या नंतर तुम्हाला मी बरेच काही माहिती दिलेली आहे. यामध्ये नंतर फॉर्म्युले पण येतात मित्रांनो, आणि गणितंसुद्धा येतात मित्रांनो. तर हे तर सगळ्यात टोटल येते मित्रांनो सगळ्याले. नंतर यामध्ये आपल्याला टाईम दिला जातो मित्रांनो, टाईम अँड वर्क. म्हणजे आपण एवढ्या कामात एवढे काम करू शकतो. समजा 2 लोक येतं, एका कामात एवढं काम करतात,
एक काम एवढं करते माणूस, एक दुसरा एवढं करते. मग त्याचं LCM काढून टोटल वर्क काढून एकाची एफिशियन्सी काढावं लागते मित्रांनो, एफिशियन्सी. आणि त्यावरती मित्रांनो बरोबर सोल्युशन निघून जाते आपलं. तर असं टाईम अँड वर्क पण आपल्याला काढावं लागत असते मित्रांनो. नंतर ॲव्हरेज काय आहे मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला? ॲव्हरेज माहीत पाहिजे तुम्हाला मित्रांनो. ॲव्हरेज काय राहते? किंवा आता एवढे माणसं आहे समजा, चला बा 100 माणसं आहे, 100 माणसं. तर त्यामध्ये मित्रांनो 100 माणसं आहेत टोटल नंबर. पहिली याचा फॉर्म्युला तुम्ही जाणून घ्या. टोटल बाकीचे काही असो प्रश्नामध्ये, त्याच्या खाली टोटल नंबर ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे. आपण डिटेलमध्ये शिक्षण घेणारच आहे मित्रांनो, टेन्शन घ्यायचं नाही. LCM घेणे पण तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. HCM काय राहतो सांगणार आहे. नंतर प्रॉफिट लॉस माहीत पाहिजे तुम्हाला. डबल पुन्हा प्रॉफिट लॉस. त्यामध्ये कॉस्ट प्राईस माहीत पाहिजे तुम्हाला, खरेदी किंमत. टेन्शन घेऊ नका. जेव्हा आपण डिटेलमध्ये शिक्षण घेणार आहोत ना मित्रांनो, हे एज्युकेशन, तेव्हा मी तुम्हाला मराठीमध्ये पण लिहिणार आहे तिथे, तेव्हाच ते डिटेल होईल. नंतर यामध्ये खरेदी किंमत झाली, विक्री किंमत, सेलिंग प्राईस. बस या दोन्हीच्या भरोशावरच मित्रांनो प्रॉफिट आणि लॉस ठरवला जातो. तर अशा प्रकारे मित्र फार जास्त म्हणजे डीपमध्ये आहे मित्रांनो मॅथ फार जास्त डीपमध्ये आहे मॅथ. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये टोटलच आपण आता घेऊन टाकूया मित्रांनो मॅथ. कारण की आता फटाफट व्हिडिओ येणार आहेत आपले, तर टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही, जास्त वाट पाहायची गरज नाही. ते झाल्यानंतर सायन्सवरून फार जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला MBBSला नंबर लागायसाठी. मग तुमची CET असो का तुमचे हे काय म्हणतात MBBSची परीक्षा, नेट, NEET नीट. जर नीट अभ्यास करसाल तर नीट पास होसाल. तर सायन्सचं सुद्धा आपण डिटेल विचार करणार आहे मित्रांनो. सगळे काही जे काही सायन्सचे सब्जेक्ट आहेत मित्रांनो, तिच्यात बायोलॉजी झाला, नंतर तिच्यात केमिस्ट्री झाला, नंतर फिजिक्स झाला. हे सगळे काही टोटल सब्जेक्ट शिकवल्या जाणार आहेत मित्रांनो. येथे कंजूसी चालणार नाही. मग तुम्ही लहान पोरं जरी असले तरी चालते. आणि मराठी भाषेतच मी सांगणार आहे तुम्हाला. आणि मोठाले तुम्ही माणसं जरी असाल किंवा जास्तीत जास्त मोठाले लोक असतील तर ते त्याच्या पोराला रेकमेंड करतील हे व्हिडिओज. ते झाल्याच्यानंतर मोठाले पोरं असतील किंवा तयारी करत असतील किंवा सरकारी नोकरीची, त्यांच्यासाठी पण हे महत्त्वाचं आहे. सगळ्यासाठी, स्कूल कॉलेजेसवाल्यासाठी महत्त्वाचं आहे, सगळ्यासाठी महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची, अवघड काहीच नाही. एकदा माहीत झालं की पुन्हा विसरायचं नाही. जर विसरले तर पुन्हा व्हिडिओ पाहायचे. टेन्शन घ्यायचं नाही. कारण की आता हिंदी इंग्लिश व्हिडिओ तर तुम्हाला पाहायला भेटतातच ऑनलाईन. पण आपली भाषा आहे मराठी भाषा. आणि कसं मित्रांनो माहिती आहे का, मनापासून जे नॉलेज घेसाल ना तुम्ही, तेच तुमच्या परमनंट लक्षात राहणार आहे. तर आपली भाषा मराठी आहे मित्रांनो. आणि आपलं जे नॉलेज राहणार आहे मित्रांनो, ते पण मराठीतूनच राहणार आहे. ते झाल्यानंतर मी बोलत पण मराठीच आहे जास्त.
थोडंफार लिहिलं तरी चालते समजा असं इंग्लिशमध्ये, कारण की आता सेमी इंग्लिश पॅटर्न आहे मित्रांनो आपल्या स्कूल कॉलेजेसमध्ये. सेमी इंग्लिश आता स्पेशली एक टॉपिक येणार आहे मित्रांनो, आणि टॉपिक्स रिलेटेड जेवढे काही डायग्राम्स राहणार आहेत, डायग्राम्स झाल्याच्या नंतर जे काही तुम्हाला मग नोट्स असतील मित्रांनो, नोट्स पण मी तुम्हाला इथेच वरती बोर्डवरती तुम्हाला मी नोट्स देणार आहे मित्रांनो. तुम्ही फक्त स्क्रीनशॉट काढायचे मित्रांनो स्क्रीनशॉट्स, किंवा वाटलंच तर मग मी तुम्हाला PDF पण देऊन टाकेल मित्रांनो, इथून टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. तर आपण आता टोटल ज्ञान घेणार आहे मित्रांनो, आणि या व्यतिरिक्त जरी तुम्हाला नॉलेज पाहिजे प्रत्येक गोष्टीचं तर ते पण इथे मिळणार आहे. मग तुम्ही फक्त प्लेलिस्ट ढूंढायचे मित्रांनो. तुम्ही प्लेलिस्ट चेक करायच्या तुम्ही आपल्या चॅनलच्या. सगळ्या प्रकारचं ऑल टाईप नॉलेज भेटेल तुम्हाला, टेन्शनच नाही. फक्त जास्तीत जास्त शेअर करायचं आपले व्हिडिओ, लाईक करायचे आणि कमेंट करू वाटल्यास तर करायचे, आणि सबस्क्राईब करायचं आपलं चॅनल. तर चला, मी भेटतो तुम्हाला अशाच ऑनलाईन व्हिडिओमध्ये.